वटपौर्णिमा हे व्रत 3 दिवसाचे आहे. त्याला वटसावित्री व्रत असे म्हणले जाते. या व्रताची पुरातन कथा प्रसिद्ध आहे. म्हणूनच आपण वटपौर्णिमा विशेष आज आपण श्रवण करणार आहोत. वटपौर्णिमा कथा. सावित्री म्हणजे वेदमाता गायत्री आणि सरस्वती. ज्येष्ठ महिन्यामध्ये जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेला आपण वटसावित्री पौर्णिमा म्हणतो. आणि त्या दिवशी प्रत्येक सुहासिनी स्त्रिया वडाच्या झाडाची अगदी मनोभावे पूजा करतात. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. हजारो वर्षापूर्वी भद्र देशाचा राजाचं नाव होतं अश्वपती. राजा खूप विद्वान होता, पण या राजाला संतान नव्हती आणि संतान प्राप्तीसाठी राजाने यज्ञ केला. या यज्ञाला दर दिवशी तो 1,00,000 आहुती देत होता. 18 वर्ष राजानं हा यज्ञ चालू ठेवला. 18 वर्षानंतर देवाची कृपा राजावरती झाली आणि राजाला सुंदर अशी कन्या झाली. कन्येचं नाव सावित्री असे ठेवले. सावित्री हळूहळू मोठी होऊ लागली. सावित्री दिसायला खूप सुंदर आणि गुणवान होती. राजा सावित्रीसाठी वर शोधण्यास सुरुवात केली, पण सावित्री योग्य वर राजाला भेटत नव्हता. सावित्रीचे पिता अश्वपती राजा सावित्रीला सांगितले की तुझा पती तूच शोध. सावित्री तपोवनामध्ये गेली. तेथे एक आश्रम होते. त्या आश्रमामध्ये एक राजा होता. शाल्व देशाचा राजा जंगलामध्ये राहत होता, झोपडीमध्ये. त्याच ठिकाणी झोपडीच्या बाहेर त्या राजाचा सुंदर असा मुलगा सत्यवान सरपण फोडत होता. सत्यवानाला पाहताच सावित्रीने सत्यवानाला आपला पती मानला आणि सावित्री आपल्या राजवाड्यामध्ये गेली. तिथे राजवाड्यामध्ये आपल्या पित्याबरोबर ब्रह्मपुत्र नारदाला त्या ठिकाणी पाहिलं आणि पित्याने सावित्रीला विचारलं. सावित्रीने सगळा प्रकार सांगितला. शाल्व देशाचा राजकुमार सत्यवान आणि या सत्यवानाला मी आपला पती मानले. सावित्रीने पित्यास सगळं सांगितले. पित्याचे आणि मुलीचे बोलणे नारद मुनींनी ऐकले आणि नारद मुनी म्हणाले, हे राजन, आपण काय करताय? सत्यवान गुणवान आहे, महात्मा आहे, पण त्याला आयुष्य कमी आहे. सत्यवान अल्पायुषी आहे. 1 वर्षात त्याचा मृत्यू होणार आहे. राजन, नारद मुनीचं हे बोलणं ऐकल्यानंतर राजा काळजीत पडला. आपली मुलगी सावित्रीला की तू ज्या राजकुमाराबरोबर लग्न करणार आहेस, तू त्याला पती मानलंय. त्याचं आयुष्य फार कमी आहे. 1 वर्षाच्या आत तो मरणार आहे. आपल्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न राजाने केला. दुसरा पती बघ, तुला जो आवडेल तो दुसरा पती बघ. मी त्याच्याबरोबर तुझं लग्न लावून देईन, परंतु त्या सत्यवानाबरोबर तू लग्न करू नकोस. त्यावेळी आपल्या पित्याचे हे शब्द ऐकून सावित्री म्हणाली की कन्या एकदाच आपला पती मानते. त्याप्रमाणे राजाचा आदेश असतो. ज्याप्रमाणे पंडित एकदाच प्रतिज्ञा करतो, कन्यादान हे एकदाच केलं जातं, त्याप्रमाणे मी जो पती मानलाय त्याच्याबरोबर मी लग्न करणार. सावित्रीने हट्ट केला की मी सत्यवानाबरोबरच लग्न करणार. त्यावेळी आपल्या मुलीच्या हट्टापायी राजाने सावित्रीचा विवाह सत्यवानाबरोबर लावून दिला. लग्न झालं. सावित्री आपल्या सासरी गेली. जंगलामध्ये झोपडी होती. त्या झोपडीमध्ये आपल्या सासू सासऱ्यांची अगदी मनोभावे सेवा करू लागली. हळूहळू वेळ पुढे जात होती. दिवसामागून दिवस चालले होते. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ येत होता. जवळजवळ 1 वर्ष व्हायला आलं होतं. नारद मुनींनी सांगितलेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस सावित्रीच्या डोळ्यासमोर दिसत होता. तो दिवस जवळ आला आणि दिवस जवळ आल्यानंतर सावित्री घाबरू लागली आणि त्या दिवसाच्या 3 दिवस अगोदर सावित्रीने उपवास धरला. भगवंताचं नामस्मरण करू लागली. सावित्री आणि नारदांनी सांगितल्याप्रमाणे सावित्रीने पित्राचं पूजन केलं. विचार करा, पित्र किती महत्त्वाचे आहेत. सावित्रीने पूजन केलं पित्राचं आणि नियमाप्रमाणे सावित्री आणि सत्यवान लाकडं तोडण्यासाठी आपली उपजीविका भागविण्यासाठी जंगलामध्ये गेले. उंच असं एक वडाचं झाड होतं. सावित्री त्या वडाच्या झाडाखाली बसली होती आणि सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला. चढल्याबरोबर सत्यवानाचं डोकं दुखू लागलं. भयंकर वेदना होऊ लागल्या आणि सत्यवान झाडावरून खाली उतरला. सावित्रीच्या मांडीवर आपलं डोकं ठेवला आणि आपले डोळे
झाकले. सावित्री आपल्या पतीचं डोकं अगदी प्रेमाने दाबत होती. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. तिला माहीत होतं आता काय होणार. तर काही क्षणातच सत्यवान मृत्युमुखी पडला आपल्या पत्नीच्या मांडीवरती. आणि सत्यवानाचा आत्मा नेण्यासाठी यमदेव त्या ठिकाणी आले. हे सावित्रीला सगळं दिसत होतं. भक्तीच्या ताकदीने सावित्रीने विनंती केली की माझ्या पतीला घेऊन जाऊ नका. परंतु यमदेव ऐकत नव्हता. यमदेव त्या ठिकाणी सावित्रीला सांगत होता की विधीचं विधान आहे, मला घेऊन जावंच लागेल. यमदेव सत्यवानाचा आत्मा घेऊन चालले होते आणि सावित्री यमदेवाच्या पाठीमागे जात होती. यमदेव समजून सांगत होते, सावित्री तू येऊ नकोस, तुझा काही उपयोग नाही. परंतु सावित्रीने हट्ट धरला की मी येणार. सावित्री पाठीमागे चालली होती. यमदेवाच्या सावित्रीची निष्ठा, पतीवरती असलेलं प्रेम पाहून यमदेव थांबले आणि सावित्रीला सांगितले, हे सावित्री, मी तुला एक वर देतो. हा वर दिल्यानंतर तू माघारी जा. तू कुठलाही वर माग. आणि त्यावेळी सावित्रीने सांगितले की माझे सासू सासरे अंध आहेत, वनवासी आहेत, त्यांना दिव्य दृष्टी तुम्ही द्या. यमदेवाने तथास्तु म्हटलं आणि परत यमदेव पुढे निघाले. परंतु सावित्री ऐकायला तयार नाही. सावित्री पाठीमागेच यमराजाच्या यमदेव जोरात निघाले होते सत्यवानाचा आत्मा घेऊन. आता ठराविक अंतर पुढे गेल्यानंतर यमदेवाने पाठीमागे पाहिले, कारण सावित्री पाठीमागे येत होती. कारण सावित्रीचं जे प्रेम आहे आपल्या पतीवरचं एकनिष्ठा पाहून यमदेव परत थांबले आणि म्हणाले, हे सावित्री, मी तुला दुसरा वर देतो, परंतु तू परत माघारी जा. दुसरा वर देतो. तसं ऐकल्यानंतर सावित्री यमदेवाला म्हणाली की हे यमदेवता, माझ्या सासू सासऱ्याचं जे राज्य गेलंय, शत्रूंनी जे राज्य हडपलंय ते त्यांना परत मिळू दे. यमदेवाने तथास्तु म्हटलं. परत यमराज सत्यवानाचा आत्मा घेऊन पुढे जाऊ लागले. परंतु सावित्री